पोरांनो, हा पेपर आपल्याकडे आहे इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 8वी फेब्रुवारी 2025. काय कोण बोललं? काय रे? टॉपिक विषय का? ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 1 नंबरला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, लिहा 1 नंबरला लिहायचं आहे. काय बरं ते? कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे हा? याला कोणत्या प्रकारचा प्रश्न म्हणतो? अनुस्वार. लिहा अनुस्वार. 1 नंबर लिहा अनुस्वार. लिहिलं? बघा प्रश्न. संस्कृत शब्दातील, हे संस्कृत शब्द आहे, संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? बघा पोरांनो, अनुस्वार म्हणजे काय? वरती टिंब असलेला तो अनुस्वार. बरोबर. हे अनुस्वार आपण तुम्हाला शिकवलेलं, परीक्षेमध्ये आपण शिकवलेलं तेच येतं. हां, काही तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण जे शिकवतो तेच परीक्षेमध्ये येतं. अनुस्वार म्हणजे काय? ही अशी रेस मारली आणि त्याच्यावर असं दिलं, त्याला अनुस्वार म्हणतो. म्हणजे समजा मी स लिहिला आणि स वर असा बिंदू दिला तर त्याला म्हणायचं अनुस्वार. सन म्हणायचं, स नाही सन. आणि ह्या अनुस्वारला वाचायचं न. अनुस्वारला न असं वाचायचं. त्याच्या पुढे थोडा न जोडायला. हा, संस्कृत हा शब्द आहे, याचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? वर्ण अ आ हे जे वर्ण आहेत सॉरी, थोडीशी तब्येत बरोबर नाही आहे. हा पण अनुस्वार येतो ना, नंदिनी. तर याच्यामध्ये बघा पोरांनो, वर्ण म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय. वर्ण शिकवत असताना वर्णमाला मी शिकवली तुम्हाला. 12 काय आहेत रे? स्वर आहेत. स्वर. 34 काय आहेत रे? व्यंजन आहेत. व्यंजन. आणि 2 आहेत पोरांनो स्वरादी. स्वरादी हे असं आपण शिकवत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि एकूण किती झाले? 2 आणि 4 6 आणि 2 8, 1 आणि 3 4, 48 वर्ण आहेत. किती आहेत मराठीमध्ये वर्ण? 48. स्वर किती आहेत? व्यंजन किती आहेत? 34. आणि स्वरादी किती आहेत? 2. तर त्यापैकी या संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? बघा पोरांनो, अनुस्वाराचे काही नियम आहेत. जर र व श ह आणि स हे अक्षर अनुस्वारानंतर लगेच आलं, हे अक्षर अनुस्वारानंतर लगेच आलं. आता बघा इथं सन आहे आणि त्याच्यानंतर काय आलंय? स आले की नाही? स संस्कृत असं जर आलं तर त्या अनुस्वारानंतर व येतं. व काय येतं? व येतं. आहे की नाही? बघा म्हटलं काय म्हणजे, उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणलं संरक्षण, आता आपण हा संरक्षण ना वाचताना असं वाचतो की नाही सांगा बरं? संरक्षण. अरे वाचतो की नाही? असं वाचतो. येस सर. संरक्षण व वाचतो की नाही? व का संरक्षण वाचतो? संरक्षण वाचतो का नाही? संरक्षण वाचतो. कळतंय का? आणि म्हणून पोरांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लिहायचं आहे. लिहा ह्याच्यामध्ये 1 नंबरचं उत्तर 4 लिहायचं. तुम्ही लिहिलं का?
उत्तर 4 लिहायचं. लिहिलं? आणि वाक्य क्वेश्चन नाही लिहायचं का? क्वेश्चन नाही लिहायचं. प्रश्नपत्रिका मी तुम्हाला टाकतो, ज्यांना बघायची त्यांनी प्रश्नपत्रिका बघू शकता. काय उत्तर सगळं लिहित बसायचं नाही. ओके प्रश्न लिहित बसायचं नाही, आपल्याला लय वेळ लागेल. आणि हे वाक्य लिहून घ्यायचं. एक काय लिहायचं? अनुस्वारापुढे लिहा. आता अनुस्वार म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? अनुस्वारापुढे र, व, श, श, ह आणि स लिहा. झालं? अनुस्वारापुढे र, व, श, श, स, ह हे लिहा. ही अक्षरे आल्यास पोरांनो अनुनासिक अनुनासिक व अनुनासिक व युक्त उच्चारले जाते. 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 उच्चार. ठीक आहे. चलो उदाहरणात बघा पोरांनो, तुम्हाला मी जसं सांगितलं उदाहरणात लिहा खाली. पोरांनो हा कसं वाचतो आपण? संशय वाचतो का आपण? याला काय वाचतो माहिती आहे का? कंसात लिहा संशय. संशय कसं लिहायचं? याला सं लिहायचं आणि व लिहायचं आणि शय लिहायचं. संशय वाचतो. पुढे दुसरा एक संसार. संसारला कसं वाचतो रे आपण? सं व सार. कसं वाचतो? विचार करायची. कसं वाचतो? हा नाही, संसार. सं व वाचायचं. कसं? सं व सार. कसं वाचणार? संसार. समजलं पोरांनो? चला दुसरा प्रश्न. आपण संधी घेतलं होतं का रे? संधी घेतलं होतं का? संधी व्याकरणामध्ये. चला 2 नंबर लिहा. वर अनुस्वार दे. सवर. पुढील पैकी संधी, विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बघा पोरांनो, याच्यामध्ये ना हे प्रति अधिक इच्छा बरोबर प्रतीक्षा हे बरोबर आहे. सौ अधिक अर्थ स्वार्थ हे देखील बरोबर आहे. सह अधिक अनुभूती सहानुभूती हे देखील संधीचा विग्रह बरोबर आहे. आणि मात्र 2 नंबरचा मह अधिक ऋषी बरोबर महर्षी चुकले. कारण हे शला पहिली वेलांटी आहे आणि इकडं शब्दामध्ये संधीमध्ये काय दिले त्यांनी? दुसरी दिले. म्हणजे हे चुकीचं आहे की नाही रे? लगेच दिसून जातं आपल्याला, आहे की नाही? मग महर्षी कसं लिहिलं जाईल? मह अधिक ऋषी. ऋषी बरोबर कसं लिहिणार? महर्षी असं लिहिलं जाईल. ठीक आहे, लिहून घ्या. मह अधिक ऋषी 2 नंबरला लिहायचं. त्याचा उत्तर 2 नंबरच आहे. 2 नंबरच्या पुढे 2 नंबर लिहायचं उत्तर. 2 नंबर. आणि मह अधिक ऋषी बरोबर असं लिहून घ्यायचं. हे बरोबर, असं हे बरोबर आहे. त्याने तिथं थोडं आपल्याला चुकून दिले महर्षी.
चला तिसरा प्रश्न. पाणी घ्यायला सांगू मम्मी, आवाज दे. मम्मी. पोरांनो समजत आहे का रे, का अवघड आहे? हो समजतंय. सृष्टी समजतंय सर. हो सर. 8वीचा आहे, समजतंय सर. पेपर 8वीचा आहे. आपण 4थीचे आहोत, काही 5वीचे आहोत, काही 6वीचे, काही 7वीचे. समजतंय का अन्वी? हो सर. तांदूळ मामा समजतंय सर. अन्वी और निर्विका. काय सर? निर्विका काय सर? कशी आहेस? बरी आहे. चांगली नाही? बरी आहे. चांगली नाही का? तब्येत चांगली आहे का? का बरी आहे? बरी आहे म्हणजे थोडी खराब आहे असं आहे का? माझी थोडी खराब आहे म्हणजे मी बरं आहे. सर मग माझी बी बरी आहे. म्हणजे तुझी पण थोडी तब्येत खराब आहे का? हा हा हो सर. हा, माझी पण थोडी बरी नाही आहे तब्येत. ठीक आहे, काही हरकत नाही. सम्यक भाऊ समजत आहे? हो सर. एकच उत्तर चुकलेला भाऊ. अरे एकच उत्तर चुकलेला भाऊ. अरे एकच उत्तर चुकलेला भाऊ. का सर? भाऊ समजत आहे का भाऊ? हो सर. ठीक आहे भाऊ. हा का उशिरा जॉईन झाला? हसतोय हा, हसतोय हा. याला हसू येते नाही. हे कुठे गेला? हे अंधार कोठडीतली शिक्षा दिली याला. काय रे? क्रिकेटपट्टू, क्रिकेट लय आवडतंय. आणि कुठे आहे तू आता? सर मी घरी आहे. नांदेड. हो. मुक्काम पोस्ट स्नेहनगर. हो. आणि क्लास करतोय का रेग्युलर? सर ते मागलच्या दिवशी आपल्या गावाला गेलतो. कोणत्या गावाला गेलतो? शिवनी. शिवनी गावाला गेलतो? हो. आणि कधी आलतो मग? काल आलो. गावाकडून कधी वापस आलतो? दुपारी. काल दुपारी आलतो. हो. ठीक आहे. चला करा, व्हिडिओ बंद करा. गोड गोड गप्पा मारायला ते. ठीक आहे. प्रश्न तिसरा, 3 नंबर लिहा. 3 नंबर लिहायचं. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. क्रियाविशेषण अव्यय आपलं झालेलं आहे. ठीक आहे. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल जे अव्यय जास्तीची माहिती सांगतं त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आपण, आहे की नाही? विशेषणाबद्दल जे अव्यय जास्तीची माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. बघा, तर सभोवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे. सभोवार गवत फुलांचा काय आहे पोरांनो? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण, क्रियापद काय आहे ते? तर ते नाम आहे. गवत फुलांचा काय भाऊ? नाम असेल. नाम किंवा सर्वनामालाच च, चा, ची,
चे असे प्रत्यय लागतात. मग आता इथं गवत फुलांचा, गवत पण नाम आहे, फुल पण नाम आहे, फुलांचा, गवत फुलांचा. ताटवा, ताटवा काय आहे रे पोरांनो? ताटवा पण नाम आहे. ठीक आहे. पसरला होता, 2 क्रियापद आहेत. ठीक आहे. तर हे सभोवार जे आहे ना, तर हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे? तर ते आहे पोरांनो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थल, सभोवार. सभोवार म्हणजे कुठं? सगळीकडे, आहे की नाही रे? सभोवार म्हणजे सगळीकडे. कळतंय का तुम्हाला? मग याचं उत्तर तुम्हाला लिहायचे 4 नंबर. 3चं उत्तर फक्त 4 लिहायचे वहीमध्ये लिहा. बस 3चं उत्तर 4. मह अधिक ऋषी बरोबर महर्षी भयू. अर्धवट लिहून घेतोस तू, म्हणजे लक्ष नाही राहत तुझं. ते बघ, परत दुसरी वेलांटी देतोस, परत पहिली वेलांटी आहे तिकडे. पहिलीच वेलांटी नाही, तीच वेलांटी. ते तर चुकलं होतं उत्तर त्याचं. चला 4 नंबर बघा. पुढील पैकी अचूक विरुद्ध लिंगी जोडी ओळखा. विरुद्ध लिंगी म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग. लिंग किती प्रकारचे असतात पोरांनो? 3. शाबाश. लिंगाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. कोणते कोणते? पुल्लिंगी, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. अरे क्या बात आहे, बहुत बढिया. आणि मग यांनी विचारले विरुद्ध लिंगी जोडी ओळखा. 2 पर्याय असतात पोरांची, बरोबर 2 पर्याय. तर याच्यामध्ये शक्तिमान, शक्तिमती हे एक. तनया, तनय, तनया. तनय म्हणजे मुलगा. मग तनया म्हणजे काय? मुलगी. तनय म्हणजे काय? अरे तनय म्हणजे काय? मुलगा. आणि तनया म्हणजे कोण? मुलगी. मुलगी. ठीक आहे. शक्तिमान, मुलगा असेल तर शक्तिमान म्हणतो, म्हणजे त्याची ताकद खूप असेल तर. आणि मुलगी शक्तिमान असेल तर त्याला शक्तिमती म्हणतात. कळतंय का? शक्तिमती. हे धनवान, धनवानी असलं काही नसतं. मालक, मालकी नसते. मालक, मालकीन असते, आहे की नाही? मालकाची बायको मालकीन. अरे बरोबर आहे का? ठीक आहे. हा 4 लिहा. 4 लिहिलं. 4च्या पुढे उत्तराचे पर्याय लिहायचे 3 आणि लिहायचे 3 आणि 4. 3 आणि 4 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहेत. 3 आणि 4 हे बघा. 2 अचूक पर्याय निवडा म्हणले, 2 म्हणून 2 निवडायचे आपण. 1 निवडलं तर उत्तर चुकणार. आणि लिहायचंय, लिहा तनय. लिहा तनय. पुढं काय लिहिणार? विरुद्ध लिंगी बनलंय. विरुद्ध लिंगी म्हणून गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि पुढे द्यायचं तनया. तनया. आणि खाली बरोबर लिहायचं, तनयच्या खाली लिहायचं मुलगा. तनय म्हणजे कोण रे? मुलगा. आणि तनया म्हणजे कोण रे? मुलगी. ठीक आहे. 5 नंबरचं बघा. पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? वचन. वचन म्हणजे काय? मेरा वचन ही मेरा शासन है, ते वचन का? मग वचन क्या आहे? एक वचन आणि एक वचन. अरे बरोबर आहे का? एक वचन म्हणजे जास्त. अरे वा, शाबास भाऊ, शाबास शाबास शाबास. आणि बहु म्हणजे अनेक. एकवचनी नाम कोणते? एकवचनी नाम. तर पोरांनो वांगे. वांगे जर एक वांग असेल तर त्याला काय म्हणतो रे? वांगा नाही म्हणत, वांगा. वांगेच म्हणतो. वांगा म्हणतो का? वांगा. आणि गाडग, एक गाडगा असेल तर गाडगा. गाडग. आणि एक गाडग. आणि धागे. एक धागा, एक असेल धागा. बरं. खळगे. खळगे म्हणजे काय? खळग माहिती आहे का तुम्हाला? नाही नाही, ते घंटे असते. खळग म्हणजे हे नदी आहे, समजून घ्या ना, समजा याला काय होते. ही नदी आहे आणि या नदीमध्ये असं एक पडते खळग, याला खळग म्हणतात. ठीक आहे. तर नदी ते खळग, खळगे. मग याचं उत्तर पोरांना हे वांगे
आणि गाडगे. वांग वांगे, गाडग गाडगे. त्यांनी आपल्याला काय विचारले? एक वचनी नाम विचारले, एक वचनी नाम. तर पोरांनो गाडगे आणि वांगे हा सर आमच्या शाळेत झालेलं पण आहे. काय? सर आमच्या शाळेत सर दोन्ही वर्गात झालेलं आहे. काय रे? सर हे प्रश्न गाडगे पण नाही, हा प्रश्नच झालेला आहे. क्या बात आहे. उत्तर कोणतं आहे मग याचं? सर वांगे. वांगे आणि दुसरं गाडगे. ठीक आहे, लिहा. 2चं उत्तर, 5चं उत्तर 2 आणि 3 2 पर्याय बरोबर आहे. चला 6 नंबरचं पोरांनो. 6 नंबर आपण प्रयोग घेतलेत का? प्रयोगाचे प्रकार किती आहेत पोरांनो सांगा पटकन. चला थांबा, मला सांगतील कोण बघू. मला सांगेल कोण? सांगेल मला सांगेल सिद्धांत. प्रयोग, प्रयोग म्हणजे काय? एक्सपेरिमेंट. अरे हो, होय हो. काहीतरी नवीन वस्तू अरे तयार भाऊ करणे. भाऊ भाऊ ऐसा नहीं. अरे भाऊ कुछ भी बातें मत कर. ये मराठी का ग्रामर व्याकरण चल रहा है भाई, ये क्या साइंस नहीं है यहाँ पे. प्रयोग म्हणजे काय? प्रयोग, प्रयोगाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. कोणकोणते आहेत? करतरी, कर्तरी, कर्म, कर्मणी आणि भावे. आहे काय? आपण शिकवलं का अन्वी? कर्तरी, कर्मणी, भावे, प्रयोग. नाही सर. नहीं शिकवलं? ऐसा नहीं हो सकता भाई. तर मी ऍबसेंट असू शकते तेव्हा. तू ॲबसेंट असशील. आपला सम्यक भाऊ होता का तू? नाही सर. नाहीये. सांची होती का तू? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग शिकवलाय मी. आणि 3 नंबरला लिहा, लिहा हे भावे प्रयोग. उत्तर संप्रदान. संप्रदान. कोण बताया? लिहायचं नाही. लिहायचं, लिहा त्या खाली. 6च्या खाली खाली. हा लिही. काय उत्तराला थोडी एक जागा सोडून खाल्ली. खाली 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 म्हणतोस ना, नीचे. प्रयोग, प्रयोगाचे प्रकार आहेत 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. भावे भावे. क्रियापदासोबत, वाक्यातील क्रियापदासोबत नाम म्हणजेच कर्ता आणि कर्म यांची जी रचना असते त्याला प्रयोग असे म्हणतात. आपण हे घेतलंय, काही हरकत नाही. तर पोरांनो आता प्रश्न आपण बघूया. प्रयोग, पण हे प्रयोग नाही आहे, इथं वेगळं आहे. हां, ते प्रयोग आले नाही आहे. जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? कारकार्थ. कारकार्थ कशाला म्हणतात? तर कारकार्थ पोरांनो विभक्तीमध्ये कारकार्थ आपण शिकलेला आहे. विभक्ती शिकले का आपण? विभक्ती, विभक्तीचे किती प्रकार आहेत रे? 1 2 3 4 5 6 7 8. हां, 8 प्रकार आहेत. विभक्तीचे प्रकार किती आहेत? लिहा खाली, पुढे लिहा. सर, हां सर मी लेफ्ट होऊ का? माझ्या याच्यामध्ये चार्जिंग कमी आहे. ओके. विभक्तीचे प्रकार आहेत पोरांनो 8. कोणकोणते रे बरं? प्रथमा, यस यस, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, प्रकार कोणता होता? सप्तमी आणि सप्तमी. संबोधन. झालेलं आहे ना? मग सब होय, सब. तुम्ही नसाल काय? सगळं झालंय. लिहा विभक्तीचे प्रकार किती? 8. किती आहेत? 8 आहेत. 8 कोणकोणते आहेत? लक्षात ठेवायचं. हां बरोबर. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी नाही म्हणायचं.
संबोधन म्हणायचं. काय म्हणायचं? संबोधन. संबोधन. त्याला अष्टमी का नाही म्हणत, संबोधनाच का म्हणतात? अष्टमी अशी काही ती विभक्ती नाही बेटा. कारण ह्या ज्या विभक्ती आहेत ना ह्या संस्कृत भाषेमधल्या आहेत आणि संस्कृत भाषेमध्ये आधी अष्टमी असं काही नसतं. आणि ही जी शेवटची आहे संबोधन नावाची विभक्ती ही मराठी भाषेतली आहे आणि वरच्या सगळ्या संस्कृत भाषेमधल्या आहेत. आणि याच्यासाठी हो म्हणजे मुला हो मुलांनो असं जर म्हणलं मी मुलांनो इकडे या तर मी इथं कोणती विभक्ती वापरली असं विचारलं तुम्हाला तर तुम्ही सांगायचं संबोधन. मुलांनो मी तिथं थांबतो. म्हणजे आता मुलांनो म्हटलं ना मी मुलांनो मी इथं कॉमा देतो की नाही. मुलांनो इकडे या ही आहे संबोधन विभक्ती. ठीक आहे. आपण ज्यावेळेस डिटेल घेऊ ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तर मग हे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ आहे पोरांनो कर्म. कारण हा जो शब्द आहे ना तो कर्म आहे आणि द्वितीया जी विभक्ती असते ती कर्माची विभक्ती असते. म्हणून इथं कर्म पर्याय क्रमांक 1 लिहायचे. चला लिहा पर्याय क्रमांक 1 6चं 1. आता हे वाक्य तुम्हाला विरामचिन्ह टाकून लिहायचं आहे बघा. हे वाक्य लिहा. अण्णा हसतच म्हणाले. लिहा 7 नंबरला. So, 7 नंबरला आन्सर साठी जागा सोडायची ना. आन्सरसाठी वरती जागा सोडायची आणि इथं लिहायचं. इथं अण्णा अन्नाच्या पुढे का होत? अण्णा हे काय हेच वाक्य लिहितोय मी. हसतच म्हणाले. आता म्हणाले आहे ना म्हणाल्यानंतर तुम्ही असलं वाक्य कुठं पण बघा हे अण्णा हसतच म्हणाले असं वाक्य जर असेल ना तर इथं असतं पोरांनो स्वल्पविराम. आणि म्हणाले म्हणजे जे काही म्हणाले ना ते हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते. हे असतं याला अवतरण चिन्ह म्हणतो. दुहेरी अवतरण चिन्ह. विठ्ठला म्हणजे विठ्ठलाला त्यांनी प्रार्थना करतायत. ठीक आहे. बघा काय लिहिले आपण. अण्णा हसतच म्हणाले. तुम्ही आधी वाक्य पूर्ण लिहून घ्या पोरांनो. हे दिसते का तुम्हाला वाक्य? हे बघू वाक्य बघू हे लिहून घ्या बघू. अण्णा हसतच म्हणाले. झालं की मला सांगा पटकन. विठ्ठला आपल्याला तिथं विरामचिन्ह द्यायचे. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा त्याचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. झालं? थांबा. झालं लिहून? सर सेंटेन्स लिहायचं. पूर्ण सेंटेन्स लिहायचं. मग आपण तिथं दुसऱ्या पेननी काय करायचं तुम्ही मी जिथं जिथं विरामचिन्ह देतो तिथं तुम्ही द्यायचं. काहीच विरामचिन्ह टाकू नका आधी. हा सर झालं लिहून? तर बघा पोरांनो तुम्हाला हे बघा अण्णा हसतच म्हणाले या ठिकाणी म्हणाले ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे स्वल्पविराम. विठ्ठला असे इथं द्यायचे तुम्हाला अवतरण चिन्ह
आणि ह्या विठ्ठलाच्या इथं बरोबर द्यायचं उद्गार चिन्ह. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा इथं द्यायचे तुम्हाला स्वल्पविराम. त्यांचं जीवनमान इथं पण द्यायचं आणि तिथं पण द्यायचं स्वल्पविराम. तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. किती झाले रे विराम चिन्ह सांगा बरं. विराम चिन्ह किती आले आणि इकडे द्यायचं शेवटी किती. सर एक. किती विराम चिन्ह आले हे बघा. हा एकच पकडायचा. ह्या दोन एकच म्हणजे हा एकच पकडायचा कारण एकच सारखाच आहे आणि तो कंप्लीट झाला नाही. तो एक. हां, त्यानंतर हा स्वल्पविराम 2, हा उद्गार चिन्ह 3, हा इथे एक स्वल्पविराम 4 आणि हा एक 5. किती झाले. 6 नाही 5च म्हणायचं. कळला का. हे जो आहे ना हा याला एकच पकडायचा दोन्हीला मिळून. एक. अरे बरोबर आहे का. एक, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि 6 झाले का. 6. अरे 6 नाही रे. हे बघा. एक, हे 2, हे 3, हा नाही पकडायचा आपल्याला. हा कंप्लीट केलेला आहे तो. 3, 4 आणि हा 5. कळला का. किती आहे तर 5. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 तुम्ही लिहायचे. चला लिहा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय म्हणला रे तू. सर ते सुरुवात होते ते संपलं कसं तिथे तसं चिन्ह पण उलट द्यायला ना. हा हे बघा. हे जे आहे ना हे असं असतं की नाही. हे एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात आणि असे 2 जर दिले असे त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. काय म्हणतात. दुहेरी डबल इन्वर्टेड कॉमा. डबल इन्वर्टेड कॉमा. क्या बात है. किसने बताया. सर आयुष. आयुष बहुत होशियार हो गया यार तू. पहले से है क्या. ठीक आहे. विद्यार्थ म्हणजे काय. विद्यार्थ कोण विचारलंय. बघा एक लक्ष द्या. दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पोरांनो आपण हे विध्यर्थ, स्वार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ पाहिलोय का नाही. झाले की नाही आपलं सांगा. व्हिडिओ ऑन करा. इकडं व्हिडिओ ऑन करा. सब वीडियो ऑन करो जल्दी. 1 मिनट के अंदर. सुरुष्टि कनक कहाँ है. हाँ झालंय ना रे भाऊ. अरे भाऊ झालंय का भाऊ. काय सर झालंय का. लिहून हां झालं. नाही लिहून नाही. लिहून नाही शिकून झाले का. क्रियापदाचा अर्थ शिकून झाले का. हो तो होता का. हो सर. किती अर्थ आहेत क्रियापदाचे. 4. माहिती नाही. 4 आहे 4. विद्यार्थ, स्वार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ. आणखी झाले 4. झाले 4. विद्यार्थ, स्वार्थ, संकेतार्थ, आज्ञार्थ आहे की नाही. हे 4 आहेत बरोबर ना. आणि हे 4 आपण पाहिलेलं आहोत पोरांनो. इकडे लक्ष द्या. आता कोण विचारलं. कोण होतं विचारलं. कोण होतं आता मला सांग. काय नाही म्हणणार. कोण विचारलं होतं. आराध्य तू विचारला होता का. नाही सर. तू तो व्हिडिओ ऑन कर. कुठे आहेस तू. आराध्य काय सर. कहाँ पे है तू.
ये इधर आहे. तू 6वीला आहे ना? नाही सर 7वीला. तू होता का रे शिकवताना? आठवत नाही. नोट्स शोधून बघत राहा. नोट्स कधीतरी असे चाळून बघा काय शिकवलं काय नाही सरांनी. ठीक आहे बघा. तर मित्रांनो कहाँ गया वो. हे विद्यार्थ म्हणजे जर क्रियापदामध्ये वे आलं वे तर आपण ते विद्यार्थी घेतलं होतं. ट्रिक लक्षात ठेवली ती. स्वार्थ म्हणजे काळाचं वाक्य, कोणत्याही काळाचं. आज्ञार्थ म्हणजे चला व्हिडिओ ऑन करा मी आज्ञा दिली तुम्हाला, हे वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य म्हणजे जर आकाशात ढग आले तर पाऊस पडेल. जर निर्विकाकड 10,000 रुपये असतील तर ती तिचा वाढदिवस साजरा करेल. जर निर्विकाकड 50,000 रुपये आले तर त्यातले 51,000 रुपये ती मला देईल. जर निर्विकाकड 50,000 रुपये असेल तर ती मला 51,000 रुपये मला देईल. जर आले तर, हे जर तर आलं तर कोणतं वाक्य असेल ते? कुणाचे तरी घेऊन देईल. त्यात काय तेवढं. कळलं का पोरांनो? हे क्रियापदाचे अर्थ आहेत. मग आता मला सांगा, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. कोणतं वाक्य असेल? स्वार्थ वाक्य म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळातलं वाक्य. सिंपल, फ्युचर, पास्ट हे स्वार्थ वाक्य. स्वार्थ कळतंय का? अरे कळतंय का? कोणतं वाक्य आहे? स्वार्थ. इथं वे आले का क्रियापदाला? वे वगैरे नाही आलं म्हणजे हे विद्यार्थ नाही. हे आज्ञा आहे का कोणती? आज्ञा पण नाही दिली. संकेत आहे का? जर तर आहे का? नाही आहे म्हणजे उत्तर 2 पर्याय क्रमांक. कळला? ठीक आहे. 9 नंबर बघा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही? समास आपण शिकलोय का नाही सांगा पहिल्यांदा. समासाचे प्रकार किती आहेत? सम्यक भाऊ बताओ. सर मी नव्हतो तेव्हा. ठीक है. कौन होतं? सांचू दीदी बताओ. सृष्टि बताओ. सृष्टि वीडियो ऑन करो. कांबळे सृष्टि. गरीब बिचारी समृद्धि की बड़ी बहन. सृष्टि नाही का? सर तेव्हा मी नव्हती. आपल्याला आलं नाही की सांगायचं मी नव्हतो. कोण होतं मग आता एवढ्यातलं? समाज शिकवताना कोण होतं? सर खरं. ठीक है कोई बात नहीं है, कोई बात नहीं है. अन्वी तो होती का? नाही आलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे बघा इकडे लक्ष द्या. पोरांनो समासाचे 4 प्रकार आहेत. समास चंद्राचा उदय झाला असं न म्हणता आपण चंद्रोदय म्हणतो. बटाटे घालून केलेला वडा असा न म्हणता आपण बटाटे वडा म्हणतो. म्हणजे अनेक शब्द न वापरता त्यासाठी एक शब्द वापरतो त्याला म्हणायचं समास. सामासिक शब्द. आणि अशा या समासाचे प्रकार आहेत किती? 4. किती? एक आहे अवयवी भाव समास. कोणता आहे? अवयवी भाव. मग आता तुम्ही होते का नाही? कोणी म्हणत होतं मी नव्हतो. मला कळलं नाही ना. अविभाव समास. तत्पुरुष समास. कोण मला सांगते ते उत्तर? आता उत्तर कोण सांगू राहिलं? कोण सांगू राहिलं? आणि 4 नंबरचा आहे बहुव्रीही.
सर लिहायचं. नाही लिहायचं, माहीत राहू द्यायचं तुम्हाला. बहुविरी समास, हे समासाचे 4 प्रकार आहेत. अवयभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुविरी समास. मग यापैकी हे वाक्य जे आहेत पर्यायातील, तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं नाही, तर हे नाही, यथाकाल हे आहे अवयभावचं. मग हे ज्ञानयज्ञ, कलाकुशल, उपासमार हे तत्पुरुष समासाचं उदाहरणं आहेत. 9चं उत्तर 1 करा, बस काही लिहू नका. 9 का उत्तर 1. चलो झाला, 9चं उत्तर 1. 10 खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे पोरांनो अकर्मक कर्तरी प्रयोग. 10 नंबरचं उत्तर 2. ठीक आहे, 10 नंबरचं उत्तर 2. त्यानंतर 11 नंबर बघा. अलंकार पोरांनो आपण शिकवले होते की नाही? हो सर. कोणते कोणते शिकवले होते? शब्द अलंकार, उपमा, शिरा आपण शिकवला होता, बरोबर की नाही? हो. आणखी कोणता शिकवला होता? यमक, उपमा, अनुप्रास, बरोबर की नाही? मग आता हे वाक्य आहे. दावीन गर्व विभवे गुण हे पराचे खडगाग्र तुल्य विषम वृत्त हे भल्याचे. तुल्य म्हणजे समान, तुल्य. मग हे तुल्य म्हणजे गम, जन, वाटे असे जर शब्द आले पोरांनो तर ते असतं उपमा अलंकाराचं उदाहरण. उपमा हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. 11चं पर्याय क्रमांक 3 तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, 11चं 3 लिहा. आता पर्याय क्रमांक 12चं उत्तर आहे पोरांनो, पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह म्हणजे कविता संग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? ठीक आहे, याचं उत्तर मी सांगून देतो तुम्हाला. 4 नंबरचं उत्तर आहे बाहुल्या, तो त्यांनी लिहिलेला नाही. जिप्सी, मीरा, छोरी हे सर्व त्यांनी लिहिलेले आहेत. आता तुम्हाला आजचं होमवर्क करायचे होमवर्क तिथंच लिहून घ्या. चला, 12चं उत्तर 4 आणि होमवर्कसाठी तुम्हाला घ्यायचं आहे मंगेश पाडगावकर यांनी लिहायचे. होमवर्क लिहून घ्या. या HW लिहून घ्या. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाची यादी करा. कविता संग्रहाची त्यानंतर पुढे कथा संग्रहाची. एक्सक्यूज मी सर. बोला सर. स्वराजची आई बोलते. हां बोला. आपण स्कॉलरशिपची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय का? हां 8वी 5वीची सोडवते ना, नव्हती का ती? 8वीची का? नाही सर. 8वीची 5वी सोडवली आपण सोमवारी आय थिंक, बरोबर रे? आणि हो सर. हां सोमवारी मराठी सोडवली. आता ही मराठी 8वी झाली की आपण मग गणिताचे प्रश्न 25 सोडू एका व्हिडिओमध्ये किंवा एका क्लासमध्ये, जसे होतील तसे, कारण आपल्याला वेळ भरपूर लागतो ना. कविता संग्रहाची, कथा संग्रहाची सर फक्त मराठीची सॉल्व्ह केली आहे ना 5वीची? यस फक्त मराठी, बाकीचं बाकीच आहे. ते खूप दिवस चालणार आहे, काही नाही. ओके. कविता संग्रहाची, कथा संग्रहाची, कादंबरीची. ओके.
यादी बनवा. ही बनवून आज पाठवायची मला. मग तुम्हाला वाटेल सर कुठून आणायची यादी, तर तुम्ही काय करायचं, गुगलला सर्च करायचं, टाकायचं मंगेश पाडगावकर, त्यांची सगळी नावं येतात. ती यादी बनवायची, कथासंग्रहाची यादी अशी वरती लिहायचं, कविता संग्रह, जेवढे जेवढे कविता संग्रह लिहिले ते यादी बनवायची. ओके, चला 13 नंबरचा प्रश्न. टोपण झाला ना 12 नंबरचं, पर्याय क्रमांक 4 उत्तर त्याचं. 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. पोरांनो हे आपण घेतलंय का नाही, टोपण नाव घेतलं की नाही. बी नारायण मुरलीधर गुप्ते हे बरोबर आहे. हां, केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे हे पण झाले, बरोबर सर. हे पण बरोबर आहे. माधवानुज काशीनाथ हरी मोडक हे पण बरोबर आहे. आणि दिवाकर हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर आपण हे टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव याची यादी आपण तुम्हाला दिली होती, तुमच्याकडून लिहून घेतली होती. आणि तिथं आपण थोडं तुम्हाला स्पष्टीकरण पण दिलं होतं ना. चला 13चं उत्तर पर्याय 3 आहे. 13चं काय 3. 14 ते 16 याच्यामध्ये काय पोरांनो, कविता वाचायची आपल्याला. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित खालील दिलेल्या त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांमधून निवडा. आता वाचतो मी कविता पहिल्यांदा, त्यांनी वाचा म्हणून सांगितले, पहिल्यांदा वाचायचं. आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड जयाने जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फाकले. शशिला होती अपूर्व सुषमा आणि नभाला गहन निलिमा. सुखोष्ण गमले प्रभातरवीचे, कर तेव्हा कोवळे. तृणपर्णांतून रानफुलातून जल लहरीतून वा ताऱ्यांतून स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहज तदा लाभले. मृदुल उमलल्या कलिका चुंबित, पुष्पदलांना उरी कवटाळीत. संध्येचे मधुरंग बदलते हर्षभरे निरखिले. अवनी गमली अद्भुत अभिनव, जिथे सुखाविन तुझा न संभव. घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले. आता नुरले ते संमोहन, विषण्ण गमते अवघे जीवन. बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलले. आहा ते सुंदर दिन हरपले. बोल बेटा. सर सुषमा म्हणजे सुषमा याच्या ह्या आधी बेटा ना, ही कविता आपल्याला पूर्ण काही शिकायची नाही. हां, त्या संदर्भानुसार ही कविता आलेली असते. आपण फक्त प्रश्न सोडवणार आहोत त्याच्यातले, की ह्या कवितेमधला प्रत्येक अर्थ जर आपण शोधत राहिलो ना, तर हे प्रत्येक एका शब्दाला वेगवेगळे अर्थ आहे, समानार्थी शब्द घ्यावे लागतील आपल्याला. सुषमा या शब्दाचा अर्थ माझ्या काय तर लक्षात येत नाही आहे. सुषमा आणि नभाला गहन निलिमा, शशीला होती अपूर्व सुषमा. शशी म्हणजे कोण? शशी म्हणजे चंद्र. चंद्र. शशीला होती अपूर्व सुषमा. अपूर्व सुषमा. नभाला गहन निलिमा. नभाला म्हणजे ढगाला. हे असं काहीतरी त्यांनी कवितेचं हे पूर्ण, आता सुषमा शब्दाचं मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण आपण उत्तरामधून जाता येते का बघू. आपल्याला फक्त उत्तर सोडवण्याची मतलब आहे, बरोबर की नाही. आपण काही कविता इथं शिकायला आलो काही नाही. कवितेमधले आपल्याला प्रश्नांची उत्तर आली पाहिजेत. कवयित्रीचे मन खिन्न का झाले? कवयित्रीचे मन खिन्न का झाले? आता मन खिन्न का झाले हे तुम्हाला दिसते का कुठं? बघा बरं. आहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड जयाने जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फाकले. शशीला होती अपूर्व सुषमा आणि नभाला गहन निलिमा. सुखोष्ण गमले प्रभातर
प्रभात रवीचे कर तेव्हा कोवळे, तृणपर्णातून रानफुलातून जललहरीतून वा ताऱ्यातून स्नेहलतेच्या अद्भुतलेने सहज तदा लाभले. मृदुल उमलल्या कलिका चुंबित पुष्पदलांना उरी कवटाळीत संध्येचे मधुरंग बदलते हर्षभरे निरखिले. घरी वा दारी वात्सल्याचे नाही अवनी गमली अद्भुत अभिनव. अवनी म्हणजे काय रे तर पृथ्वी बरं का. हां अवनी गमली अद्भुत अभिनव जिथे सुखावीन दुजा न संभव. घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले आता नुरले ते समोन विषण्ण गमते अवघे जीवन. आता बघा इथं येते बघा माझ्या लक्षात. विषण्ण विषण्ण म्हणजे काय तर खिन्न. आता नुरले ते समोहन. आता न उरले नुरले म्हणजे काय न उरले आता काही ते राहिलेलं नाही आहे. विषण्ण गमते अवघे जीवन. आता मात्र हे जीवन अवघे कसं होते खिन्न होते विषण्ण होते. बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलते. कशामुळे तर बालपण संपल्यामुळे. बघा पूर्ण पर्याय 14चं 3 उत्तर आहे. एवढं कविता व्यवस्थित तुम्हाला वाचल्यानंतर हे उत्तर सापडणार आहे ना बरोबर. बाल्य संपता आज जगाचे रूप सर्व बदलते. बाल्य जगाचं बालपण संपल्यामुळं कवयित्रीचं मन खिन्न झालेलं आहे. ठीक आहे थोडी अवघड आहे ही कविता खूपच अवघड वाटली मला. पुढीलपैकी कोणता अर्थाचा शब्द कवितेत आला नाही. जलधी आलाय का रे. जलधी म्हणजे ढग आलाय की नाही. नभ म्हणजे ढग आलाय तो. ठीक आहे. कोमल कोमल म्हणजे मऊ मऊ आलाय का शब्द बघू आपण. बरं पृथ्वी आलाय का नाही. पृथ्वी तर आलाय मी तुम्हाला दाखवला होता. अन्वी नाही अवनी 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 म्हणजे पृथ्वी. अवनी आहे का कोणी आपल्याकडे नाही अन्वी आहे. कळी कळी म्हणजे काय फुलाची कळी असते पाकळी. इथं आलाय का आता बघू. हे 2 तर आलेत. आता दुसरे 2 आलेत की नाही शोधायचे आपल्याला. हे 2 आलेत. हां उत्तर आपलं 4 किंवा 2 असणार आहे. तर बघूया आपण आता कोणतं कोमल आणि कळी. कोमल आहे का कुठं कोवळे कर तेव्हा कुठे गेला. हां लाविले प्रेमळ लालस. निरागस म्हणजे मला असं वाटते कळी कळीसाठी काही पर्यायामध्ये आलं नाही रे उत्तर. कळी कळी म्हणजे काय पाकळी पाकळी ते आले का तसं फुलावरची कुठं नाही आलं. नाही आलं आले का आलेलं आहे. आलेलं आहे रे पोरांनो बघा इथं. मृदुल उमलल्या कलिका आलेलं आहे. मृदुल उमलल्या कलिका सर मला चुंबित. ते ना नीट दिसतच नव्हतं मला वाचताच येत नव्हतं त्याच्यामुळे. हा आता हे बा मृदुल उमलल्या कलिका चुंबित पुष्पदलांना करी उरी कवटाळीत म्हणजे पोरांनो कळी देखील आलेला आहे. याचं उत्तर आहे कोमल. ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. तुम्ही 14चं का 15चं 2 लिहायचे. 14चं किती लिहायचे 14चं 3. 15चं बघा 16चं बघा. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती. विशेषण म्हणजे काय तर विशेषण नामाऐवजी नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि विशेष्य म्हणजे काय नाम. विशेष्य म्हणजे काय नाम. आता बघा इथं आहे मृदुल कलिका आहे का. मृदुल कलिका आहे हे बघा इथंच आहे. मृदुल उमलल्या कलिका मृदुल कलिका आहे म्हणजे हे तर आहे. चुकीची जोडी विचारली आपल्याला म्हणजे हे तर बरोबर आहे. विषण्ण जीवन विषण्ण जीवन आहे का बघू. विषण्ण जीवन आहे रे पोरांनो बघा. विषण्ण गमते अवघे जीवन. विषण्ण गमते अवघे जीवन म्हणजे हे जीवन कसं वाटते विषण्ण वाटते खिन्न वाटते म्हणजे ते पण आहे. म्हणजे 3 आणि 1 उत्तर नाही आहे. मुग्ध निरागस आहे का बघू. मुग्ध निरागस मुग्ध निरागस मुग्ध निरागस दिसतंय का कुठं. मुग्ध दृष्टी होती मुग्ध निरागस. मुग्ध निरागस आहे ना. पण हे मुग्ध निरागस आहे ना पोरांनो. मुग्ध निरागस हे विशेषणच आहे दृष्टीचं. दृष्टी हे नाम आहे विशेष्य आहे म्हणजे हे दोन्ही विशेषण आलेलं आहे. पर्याय हे चुकते हे चुकलेलं असेल. बघू आता ह्याचं काय बघू. अपूर्व सुषमा अपूर्व सुषमा कुठे अपूर्व
शशीला होती अपूर्व सुषमा, बरोबर आहे. शशीला होती अपूर्व सुषमा म्हणजे पर्याय क्रमांक पोरांनो याचं 2 आहे. मुग्ध निरागस ना अवघड आहे. 14चं 3 आणि 15 आणि 16चं 2 उत्तर आहे. ठीक आहे. 17 आणि 19 साठी बघा पोरांनो, हा प्रश्न तुम्हाला 5वीला पण आहे आणि 8वीला पण आहे. 17 ते 19 साठी. आता इकडे लक्ष द्या. आता अशा प्रश्नामध्ये सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो ना पोरांनो, इथे काय करायचं, तुम्ही पहिलं वाचलं की लगेच उत्तर लिहायचं नाही, हे 3ही वाचायचे आणि मग उत्तर काढायचं. कळलं का रे? 3ही वाचायचे. 17चा नंबर बघा, 17 नंबरचा. डॅडॅस हे एक सुगंधित फूल आहे. तुम्ही लगेच गुलाब इथं लिहून टाकता. अरे भाऊ हो, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे, 3ही वाचायचं. लगेच गुलाब, केवडा, निशिगंध, पारिजातक लिहायचं नाही. मग दुसरं कन्फ्यूज करणारा नाही आहे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण करायचे आपल्याला. तयार. हिरव्यागार डॅडॅस ही फुले हरीने येतात. आता बघू. ठीक आहे. या फुलाला डॅडॅस असेही म्हणतात. म्हणजे आता बघा, हे पण थोडा अवघडच प्रश्न आहे बरं का, 8वीच्या मानाने थोडा अवघडच आहे. हे बघा पोरांनो, हे निशिगंध नावाचं एक फूल आहे. हे सुगंध असतो का? निशिगंधाचं फूल कोण कोण बघितलंय? गुलाबाचं कोण कोण बघितलंय? केवड्याचं फूल कोण कोण बघितलंय? केवडा पांढरा असतो ना, केवडा. पारिजातक आणि निशिगंधाचं फूल. निशिगंधाचं फूल, हे निशिगंधाचं फूल आहे ना. निशिगंध हे जे उत्तर आहे ना 17 नंबरचं, तर 4 आहे. निशिगंध हे एक सुगंधित फूल आहे. गुलाबाला वास येतो का रे? येतो ना. येतो. बरं, ठीक आहे. हिरव्यागार डॅडॅस ही फुले हरीने येतात. मग छडीवर, खोडावर, तृण पाण्यांवर, वेलीवर. आता वेलीवर मला सांगा पोरांनो, हिरव्यागार वेलीवर ही फुले हरीने येतात. मग हे गुलाबाचं फूल वेलीवर येतं का रे? झाड असतं ते. तर केवड्याचं पण झाड असतं, बरोबर आहे की नाही? मग वेलीवर. आता आपण इथं 2 नंबर लिहिला. या फुलाला असेही म्हणतात. या फुलाला असेही म्हणतात. तर गुलछडी. तर 17चं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे पोरांनो, निशिगंध. 18चं 2 आणि 19चं 4. ठीक आहे. थोडा हाय लेवलचा प्रश्न आहे, काही हरकत नाही. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा. वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडायचा आहे. वेगळ्या अर्थाचा. अडचण, पेच, संकल्प, संकट. कोणता वेगळा शब्द वाटते तुम्हाला? वेगळ्या अर्थ. संकल्प वेगळा आहे की नाही रे? अडचण म्हणजेच पेच, संकट म्हणजेच अडचण, बरोबर आहे. ठीक आहे. 21 नंबरचा बघा. पुढील पैकी अशुद्ध शब्द निवडायचे. अशुद्ध शब्द निवडायचे. हा, 20 नंबरचा आन्सर काय होतं? 3. अशुद्ध शब्द. अस्तित्व, प्रदीप्त, उज्ज्वल, तत्व. आता अशुद्ध शब्द हे तुम्हाला प्रॅक्टिसने येणार आहेत. लिहिताना पुस्तकातलं बघून लिहिताना व्यवस्थित बघून लिहायचं. उकार पहिला असेल ना तर पहिलाच द्यायचा, दुसरा तर दुसराच द्यायचा, बरोबर बघून. जसं आहे ना तसं लिहायचं. उज्ज्वल बरोबर आहे, अस्तित्व पण बरोबर आहे, उज्ज्वल पण बरोबर आहे, तत्व पण बरोबर आहे. प्रदीप्त चुकीचा आहे. आपण प्रदीप्त असा लिहितो, प्रदीप्त लिहितो असं. दीप पण असंच लिहितो आपण, आहे की नाही? त्यांची वेलांटी चुकली. हां, त्यांनी वेलांटी चुकवली. आणि वेलांटी उकार वगैरे चुकत असतो, काय हरकत नाही. तर 21चं पर्याय क्रमांक 2 उत्तर. 22चं बघा. अन्यायी माणूस. अलंकारिक शब्द. आपण अलंकारिक शब्द पोरांनो घेतलेत की नाही? घेतले की नाही? हो सर, घेतले सर. मान हिलाली की नाही? घेतली की नाही? ठीक आहे.
तर अन्यायी माणूस म्हणजे काय? बोके संन्यासी, दृढाचार्य, मायेचा पूत, तर घाशीराम कोतवाल. अन्यायी माणूस म्हणजे घाशीराम कोतवाल. हे उत्तर बरोबर आहे 3 नंबरचं. बरं ठीक आहे. 23 नंबरचं बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द, हे आपण घेतले का नाही? घेतले. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी, त्याला काय म्हणतात? शेजार धर्म म्हणतात का? वाक्पटुत्व म्हणतात का? मुक्ताफळी म्हणतात का? शिष्टाई म्हणतात. शिष्टाई. शिष्टाई म्हणतात. काय म्हणतात? शिष्टाई. आहे की नाही? एक दोघांचं भांडण लागलं तर मध्ये जो मिटवतो ना त्याला शिष्टाई म्हणतात. 24 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे? चुकीचा आहे बघा. चुकीचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. मला तर हा चुकीचा वाटू राहिला. चला ठीक आहे, बघू 2 नंबर. हाच आहे, बघूया. दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना. 13वा महिना असतो का रे कधी? नाही, पण ते दुष्काळ आला नाही ती. ती म्हण आहे. आधीच्या अडचणीत अधिक वृद्धी झाली की म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे हे बरोबर आहे. हे बघूया. चालत्या गाडीला खीळ, व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. आता आपला समजा व्यवस्थित चालू आहे आपला क्लास आणि गेली लाईट, झालं चालत्या गाडीला खीळ. हे बरोबर आहे. 4 नंबर. घरनादार देवळी बिराड, शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. काय पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे पोरांनो. नालासाठी घोडा मेला असं काय नाही आहे. तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. कसं काय नाही होत? दुःख होतं आहे की नाही? हे नाही, हे नाही, हे चुकीचं आहे. हे या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे. 1 नंबर. आणि 5 नंबरचा आहे. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? 2 अचूक पर्याय लिहायचे. म्हणजे मी नुसतं पडत गेलो दुःख होईलच ना. ठीक आहे. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? तद्भव शब्द, तत्सम शब्द, आणखी कोणते शब्द रे? तत्सम शब्द म्हणजे कोणते शब्द बघू आपण. हे शिकवलं आहे ना आपण व्यवस्थित. व्हिडिओ ऑन करो भाई एव्हरीवन. लगेच व्हिडिओ ऑन करा. तत्सम शब्द. चल सम्यक भाऊ सांग तत्सम शब्द. सर तत्सम शब्द जे संस्कृतचे शब्द ते तसेच्या तसे मराठी भाषेत येतात. आणि तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधले शब्द जे काही बदल होऊन आपल्या मराठी भाषेत येतात. क्या बात है, क्लैप हो जाए सम्यक के लिए. चलो एनर्जी आएगी. कुणाला आठवत नव्हतं तर आठवून दिलं सम्यकनी. सांगा बरं. आद्याला आठवत नव्हतं, आद्या असं करते, आद्या असं करतो, आद्याला आठवून दिलं. बरोबर ना? हे आपण शिकवलं की नाही? अरे अनुसया अनुराधा कुठं आहे ती? अनुराधा अनुसया कुठं आहे तू? प्रांजल नावाची आहे का तू? व्हिडिओ ऑन कर. व्हिडिओ ऑन कर. तुला मी आवाज दिला, तू काय नाही बोलली बेटा? का नाही बोलली? आवाज हा आवाज येत नाही. आता येतोय का? आता येत नाही का? ठीक आहे, इकडे लक्ष द्या. तर पोरांनो आपण घेतलेलं अनुसया तुला बोलायचे आहे. तू 8वीचा पेपर दिलाय तुला. ठीक आहे. तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून येताना, संस्कृत हे जशाच्या तसं इथं मराठीमध्ये आहे, तिकडून येताना त्याच्यामध्ये काही जर बदल होत असेल तर त्याला तद्भव शब्द म्हणायचं. उदाहरणार्थ गृह हा काय झाला शब्द? कोणता आहे हा? गृह. तद्भव. हो तत्सम. आणि घर कोणता झाला?
तद्भव. तद्भव. कोणता? तद्भव. हस्त. हस्त शब्द कोणता झाला? तत्सम. आणि हात कोणता झाला? तद्भव. तद्भव. तुम्हाला मी आणखी एक ट्रिक दिली होती. हे असले जोड अक्षराचे शब्द तर ते तत्सम असतात, आहे की नाही? मग आता तद्भव शब्द कोणता नाही याच्यामध्ये? तर पोरांनो बघा, हे कोवळा, कोमल कवळा, आहे की नाही? कोमल या शब्दापासून कोवळा शब्द बनलाय आणि हस्त या शब्दापासून हात शब्द बनलाय. म्हणजे हे दोन तर आहेत, पण गुढी आहे ना, गुढी हा शब्द आहे देशी. तुम्हाला मी सांगितलं होतं की ढ, ठ असे शब्द जर आले तर ते कोणते? देशी. देशी. सांगितलं होतं की नाही? रेडा, बोका हे शब्द देशी. ओके. त्यानंतर मेहनत, हा मेहनत शब्द जो आहे तर तो कोणता आहे पोरांनो? गुजराती. मी तुम्हाला सांगितलं होतं की रिकामटेकडा, मेहनत, असे जे शब्द आहेत, दलाल, हे कुठले शब्द आहेत रे? गुजराती शब्द आहेत. गुजराती हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग पर्याय कोणतं उत्तर असणार आहे पोरांनो? 1 और 4. 1 और 4. 1 आणि 4 लिहा. 25चं 1 आणि 4. 1 4 दोन पर्याय. बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या तासाला घेऊया.